मनोज जरांगे पाटलांची तब्येत अचानक बिघडली। अंतरवाली सराटीमध्ये डॉक्टरांकडून तपासणी तर 29 तारखेच्या आंदोलनावर आजाराचं सावट। बारामतीकरांचं पवार कुटुंबियांना पत्र। वाढत्या गुन्हेगारीच्या संदर्भात मांडली कैफियत। दादांच्या निधनामुळे बारामती पोरकी झाल्याची भावना। पुन्हा एकदा मैदानामध्ये या कुस्ती लागली की बघूच। राम शिंदेंनी रोहित पवारांना ललकारलं। आगामी विधानसभा लढण्याचे दिले संकेत। आधी अपात्रतेचा निकाल, नंतर पक्ष कुणाचा ते ठरवा। ठाकरे गटाचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद। कपिल सिब्बल आज युक्तिवाद संपवणार। देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राला गरज, दिल्लीला नाही, अमृता फडणवीसांचं वक्तव्य। देशभरात दुष्काळाची शक्यता वाढली। अल निनोचा प्रभाव कायम। स्कायमेटचा पावसाचा अंदाज 85%वर। वाशिमच्या मालेगावात युवक युवतीचे मृतदेह सापडले। दोघेही आठवडाभरापासून होते बेपत्ता। प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू। बीएमसीमध्ये शिंदे आणि ठाकरेंचे नगरसेवक आमने सामने, तर अमेय घोलेंच्या निवेदनाच्या दरम्यान महासभेत गोंधळ। पुण्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू। राहुल गांधींच्या कार्यक्रमाला परवानगी मिळणार का याकडे लक्ष। ईद ए मिलाद नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर निर्णय। पुण्यातल्या चूल मटण हॉटेलचा अन्न परवाना निलंबित। नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एफडीएची कारवाई, तर सुधारणा होईपर्यंत व्यवसाय करण्यास मनाई। चेंबूरमधील झेप्टोसहित मुंबईतील 6 हॉटेल आणि क्लबचे परवाने निलंबित। 50 आस्थापनांना सुधारणेची नोटीस। गणपतीसाठी कोकणामध्ये जाणाऱ्यांना रेल्वेची खुशखबर। विशेष फेऱ्या वाढवल्या, तर मुंबई नागपूरहून गोव्यासाठी विशेष ट्रेन। कुंभमेळा घोटाळ्यामध्ये सरकारी निधीचा अपहार नाही, नाशिक पोलिसांची माहिती। करवाढीवरून ठाण्यामध्ये भाजप शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप। करवाढीवर चर्चा करू दिली जात नसल्याचा भाजपचा आरोप, तर प्रस्ताव एकमतानं मंजूर असल्याचं शिवसेनेचं स्पष्टीकरण। म्हाळुंगेमधील अपघाताच्या बाबत आमदार शंकर मांडेकरांचं संतापजनक वक्तव्य। रस्ते आहेत तर अपघात होणारच, मांडेकर बरळले। फेरीवाल्यांची डोंबिवलीतील दादागिरी। महिला फेरीवाल्यांकडून पोलिसांशी झटापट।